बांगलादेशकडून कांदा आयातीवर आता 10% शुल्क आकारणी होणार आहे। कांदा उत्पादक शेतकरी त्यामुळे पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय। 10% शुल्क आकारणीचा हा निर्णय आजपासून लागू करण्यात येतोय आणि कांद्याच्या भावावर त्यामुळे परिणाम होण्याची शक्यता आहे। कांदा उत्पादक शेतकरी त्यामुळे पुन्हा एकदा आता अडचणीत आहे। आजपासून बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10% शुल्क आकारणी करण्यात येणार आहे आणि भारतातील विशेषतः राज्यातल्या कांद्याची सर्वाधिक निर्यात ही बांगलादेशमध्ये होते आणि त्यातच आजपासून बांगलादेशकडून कांद्यावर हे आयात शुल्क लागू करण्यात आल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे। याचा कांद्याच्या भावावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या या सर्व घडामोडींवर योगेश खरे लक्ष ठेवून आहेत। आपण जाऊया योगेश यांच्याकडे। योगेश, मोठा निर्णय हा झालाय, बांगलादेशकडून कांद्यावर आयात शुल्क लागू करण्यात येणार असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आता आणखी अडचणीत आल्याचं कळतंय। काय नेमके याचे परिणाम होणार आहेत? खरे कांद्याचे दर आता हळूहळू उतरू लागलेले होते। कांद्याचे दर सध्याचा ॲव्हरेज जर आपण बघितला तर हा 2000 ते 2500 दरम्यान आहे। म्हणजेच 20 रुपये किलोने शेतकऱ्याला दर मिळतो आहे आणि अशात आता बांगलादेशने आयात शुल्क वाढवल्यामुळे 10% शुल्क लागू केल्यामुळे आता कांदा जो निर्यात होणार होता त्यामुळे मोठी अडचण होणार आहे। अजून भाव पडू शकतात येणाऱ्या काळामध्ये। खरं आपण जर बघितलं तर संपूर्ण जगामध्ये नाशिकचा कांदा जात असतो, मात्र यात सर्वाधिक कांदा हा बांगलादेशला जात असतो आणि बांगलादेशची वाहतूक ही ट्रकने होत असते। मात्र ही निर्यात आयात शुल्क लागू केल्यामुळे याचा परिणाम निर्यातीवर होणार आहे। परिणामी भाव कमी होतील आणि शेतकऱ्याला फटका बसेल। अगदी धन्यवाद योगेश, दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी धन्यवाद। या माहितीसाठी योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।